काँग्रेसला माझ्या विना भट असेल तर मला पण बघायचा कसा पडते म्हणून मी तिकडे त्याला शुभेच्छा दिल्या. काँग्रेसला माझ्या विना भट असेल तर मला पण बघायचा कसा पडते म्हणून मी तिकडे त्याला शुभेच्छा दिल्या. युद्धात जिंकले आणि तहात हारले अशी गत चंद्रपूरमध्ये काँग्रेसची दिसून आली आहे. आकडे असूनही गणित फिसकटल्याने भाजपचा महापौर झाला आणि ज्यांना राजकारणातला अ का ब कळत नाही ते सुद्धा काँग्रेसला शिकवायला लागलेत. आणि म्हणूनच खरं तर मी हा व्हिडिओ करते, ज्याच्यामध्ये काय झालं, कोणामुळे झालं आणि कशामुळे झालं हे सगळं तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर सगळं बोलण्याआधी थोडंसं पक्षीय बलाबल समजून घेऊ, म्हणजे गणित कळायला सोपं होईल. चंद्रपूरमध्ये एकूण जागा होत्या 66. जो निवडणुकीचा निकाल लागला त्याच्यानंतर 27 जागा काँग्रेसला मिळाल्या. काँग्रेस समर्थित जनविकास सेना होती, त्यांना 3 जागा मिळाल्या. भाजपला 23 जागा मिळाल्या. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 6 जागा मिळाल्या. वंचित बहुजन आघाडीला 2 जागा मिळाल्या. बसपला 1 जागा मिळाली. शिवसेना शिंदे पक्षाला 1 जागा आणि अपक्ष 2. MIMला 1 जागा मिळाली. ओके, आता ह्याचा उपयोग पुढे होणार आहे, जे मी तुम्हाला समजवणार आहे. आता नेमकं काय झालं तर चंद्रपूरमध्ये सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणजे 27 जागा मिळवून आणि बहुमताच्या आकड्याच्या जवळ जाऊन सुद्धा काँग्रेसऐवजी भाजपचा महापौर झाला. त्यामुळे काँग्रेसची राज्यभर अक्षरशः नाचक्की झाली आणि याच्या मागची कारणं अतिशय सरळ आहेत. अगदी पहिलं कारण, याला गाडते त्याला गाड असणारी नीती. एकीचं बळ वगैरे गोष्टींना आपण फक्त लहानपणीच ऐकतो, पण करायच्या वेळी मात्र दुसरंच करतो आणि तेच चंद्रपुरात घडलं. खासदार प्रतिभा धानोरकर आणि ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांच्या भांडणाची मजा अख्ख्या राज्याने घेतली. बरं, भांडणं इतकी की दिल्लीला लक्ष घालावं लागलं. खरं तर राज्यात अक्षरशः धूळधाण झालेली असताना लोकांनी तुमच्यावरती विश्वास ठेवलाय आणि अशा वेळी काँग्रेसच्या नेत्यांनी सत्तेसाठी भांडण करून पुढे येणं हे अतिशय दुर्दैवी आहे. बरं, आता हे नेते कितीही सगळं ठाकरेंच्या शिवसेनेवर ढकलणार असले तरी नगरसेवकांचं मनोबल यामुळे ढासळलं आणि त्याला सुरुवात या नेत्यांच्या भांडणातून झाली, हे मान्य करावंच लागेल. अर्थात शिवसेना अजिबातच नीतीने वागलेली नाही, त्यावरती आपण बोलणारच आहोत. आता दुसरा मुद्दा, इगो हर्ट करणं भोवलं. कुछ भी करने का लेकिन जयकांत शिकरे का इगो हर्ट नहीं करने का, हा डायलॉग आठवतोय का? बस असंच काहीचं घडलंय. पण इथे आधीच धानोरकर आणि विजय वडेट्टीवार एकमेकांना डिवचत होते आणि त्यांना इतर शक्यतांकडे बघायला वेळच मिळाला नाही आणि इथेच खरं तर अंदाज चुकला. तिकडे ठाकरेंच्या शिवसेनेला टेकन फॉर ग्रँटेड धरण्यात आलं आणि इथेच खरा कार्यक्रम झाला. त्यांना म्हणजे शिवसेनेला महापौरपद किंवा 1.25 वर्ष हवं होतं. स्थायी समिती हवी होती. अर्थात त्यासाठीचे आर्थिक फायदे मी वेगळं सांगायची गरज नाही. काँग्रेसने धानोरकर आणि वडेट्टीवार या दोघांच्याही गटांना 2.5 वर्ष महापौरपद वाटून दिलं. मात्र स्वतःच्या वाट्यातलं महापौरपद शिवसेनेला कोण देणार असा खरं तर प्रश्न होता. दोघांनी हात वर केले आणि शिवसेनेला फक्त 5 वर्ष उपमहापौर पदावर समाधान मानण्याची वेळ आली होती. आता तिसरा मुद्दा, भाजपने संधी हेरली. काँग्रेस भांडणामध्ये बिझी आहे, कोणाचाही कोणामध्ये पायपूस नाही, हे भाजपने हेरलं आणि ठाकरेंच्या शिवसेनेची चाललेली घालमेले ते बघत होते आणि इथूनच भाजपने जाळं टाकायला सुरुवात केली. काल परवापासून थेट समोरासमोर ऑफर द्यायला सुरुवात केली. बरं, जर ते माध्यमात ऑफर देत होते तर पडद्यामागे बोलणी सुरूच होती. ठाकरेंच्या शिवसेनेकडून यावेळी जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे बोलणी करत होते. त्यांनी यावेळी आदित्य ठाकरेंशी संवाद साधल्याची माहिती मिळतीये. शेवटची संधी म्हणून गिऱ्हे आज सकाळी विजय वडेट्टीवारांना भेटले आणि त्यावेळी बोलणी फिसकटल्याचं समोर आलं. बरं, यावेळी ते माध्यमांमध्ये काय बोलून गेले हेही बघूया. काँग्रेसला माझ्या विना भट असेल तर मला पण बघायचा कसा पडते म्हणून मी तिकडे त्याला शुभेच्छा दिल्या. काँग्रेसला माझ्या विना भट असेल तर मला पण बघायचा कसा पडते म्हणून मी तिकडे त्याला शुभेच्छा दिल्या. चौथा मुद्दा, अखेर कार्यक्रम झालाच. अखेर काँग्रेसने ठाकरेंच्या शिवसेनेचं किंगमेकर असणं ओळखलं नाही. राज्यात त्यांचे आणि भाजपचे दुरावलेले संबंध बघता त्यांची युती होईल अशी कल्पनाही काँग्रेसने केली नाही. भाजपने अत्यंत अलगदपणे शिवसेनेच्या नगरसेवकांना गळाला लावलं, सत्ता मिळवली आणि इकडे काँग्रेसचे नेते भांडत हात जोडत बसले. आता काँग्रेसला 31 मतं पडली आणि भाजपला 32 मतं पडली आणि अवघ्या एका मताने भाजपच्या संगीता खेडेकर या महापौर झाल्या. नेमकं हे मतं कशी पडली हे पण गणित बघूया. काँग्रेसला 31 मतं पडली, ज्यामध्ये त्यांची स्वतःची 27 होती, ती जनविकास सेना जी होती त्यांची 3 मतं होती आणि बसपाचं 1 मत होतं. भाजपला 32 मतं पडली, ज्यामध्ये त्यांची स्वतःची 23 मतं होती, शिवसेनेची 6 अधिक शिंदेच्या शिवसेनेचं 1, अपक्ष 2 अशी मतं पडली आणि त्यांचा आकडा गेला 32 वरती आणि जिथे त्यांचा विजय झाला. वंचित बहुजन आघाडीचे 2 उमेदवार होते, मात्र त्यांनी गैरहजर राहणं पसंत केलं, तर MIMच्या एका नगरसेवकाने तटस्थ राहणं पसंत केलं आणि त्यामुळे हे सगळं गणित जमवून आणण्यामध्ये भाजपला यश आलं आणि काँग्रेसकडे बहुमताचा आकडा असून सुद्धा त्यांना अपयश आलं. आता काँग्रेसला धडा मिळायलाच हवा. पहिला मुद्दा, ठाकरेंच्या शिवसेनेला त्यांनी गृहीत धरलं आणि इथे खरं गणित हललं. दुसरा मुद्दा, एकमेकांमध्ये भांडत बसले आणि ते जगजाहीरही केलं. तिसरा मुद्दा, नेत्यांची मर्यादा त्यांच्या नेतृत्वाने ओळखली नाही, ते स्वतः येऊन बसले नाही आणि त्यांनी तिथे निरीक्षकही पाठवले नाही. ठाकरेंकडनं तीच अपेक्षा खरं तर ते जे भाजपसोबत वागले तेच काँग्रेससोबत.
राज्याच्या राजकारणामध्ये आता नैतिकता, तत्व वगैरे शब्दांना मागच्या काही वर्षांपासून ॲलर्जीच झाली आहे. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचं वागणं योग्य आहे की अयोग्य हा विचार होऊ शकेल, पण आश्चर्यात पाडणारा तर अजिबात नाही. त्यांचे नेते उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद दिलं नाही किंवा शब्द फिरवला म्हणून भाजपला डावलून महाविकास आघाडीमध्ये आघाडी केली आणि मुख्यमंत्रीपद मिळवलं. जर नेत्यांनी हे केलेलं आहे तर कार्यकर्ते महापौरपद आणि स्थायी समितीसाठी भाजपसोबत आले तर त्याच्यामध्ये काय आश्चर्य. त्यामुळे स्थानिक नेत्यांनी ठरवलं किंवा विकासासाठी वगैरे अशी कितीही गोंडस नावं दिली तरी काँग्रेसने नाकारलेला सत्तेतला वाटा आणि सत्तेची गरज याचसाठी शिवसेना भाजपसोबत गेली हे स्पष्ट आहे. हे राजकारण आहे आणि हे याच पद्धतीने खेळलं जातं हे भाजपने पुन्हा एकदा दाखवून दिलं. काँग्रेस इतकी वर्ष राजकारणात असून सुद्धा इतकं लाईटली कसं काय वागू शकते हाच खरं तर प्रश्न आहे. हा सगळा क्रम बघता काँग्रेस नेत्यांकडून चुकीतून झालंय की दुसऱ्याची जिरवायची म्हणून ठरवून झालंय याही शंकेला वाव आहे. नुकत्याच आलेल्या बातमीनुसार हायकमांडने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांना दिल्लीमध्ये बोलावून घेतले, पण त्यांच्यासोबत स्थानिक नेत्यांवरती कारवाई होणार का आणि हे यापुढे सहन केलं जाणार नाही असा पवित्रा काँग्रेस हायकमांड घेऊन दाखवणार का हा खरं तर प्रश्न आहे. या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि त्यासोबतच सकाळला फॉलो करायला विसरू नका. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.